हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्ये शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ अल्कीन. आजचं आपलं आहे लेक्चर नंबर 10. याच्या आधी आपण अल्कीनचं नॉमनक्लेचर, त्याचे रूल्स आणि एक्झाम्पल्स आपण लक्षामध्ये घेतले आहेत. आजच्या पिरियडमध्ये आपण अल्कीनमध्ये जे आयसोमरिझम शक्य आहे त्या आयसोमरिझमवरती आपण लक्ष टाकणार आहोत. सगळ्यात पहिलं आयसोमरिझम आहे चेन आयसोमरिझम. बघा, दोन उदाहरणं मी तुमच्यासमोर दिलेले आहेत. पहिलं आहे अल्फा ब्युटिलिन आणि दुसरं आहे आयसोब्युटिलिन. या दोघांमध्ये काय फरक दिसतो आपल्याला बघा. पहिले सिमिलॅरिटी काय दिसते ते लक्षात घ्या. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे, C4H8. बघा एकदा, 3 आणि 2 5, 6 आणि 2 8, 4 कार्बन आणि 8 हायड्रोजन. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण याच्या स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन आहे तर याच्या स्ट्रेट चेनमध्ये 3च कार्बन आहे. याचा अर्थ दे डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. काय सांगता येईल? हे दोघं असे कंपाऊंड आहे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम, बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. दे आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर. हे एक अजून उदाहरण दिलं आहे आपण. याच्या स्ट्रेट चेनमध्ये 4 आहे, याच्या स्ट्रेट चेनमध्ये 3 आहे. यांचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8च आहे. दीज आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. दे आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर. त्यांना आपण चेन आयसोमर्स असं म्हणत असतो. आता हे झालं चेन आयसोमरिझम विषयी. आता आपल्याला पोझिशन आयसोमरिझम विषयी लक्ष द्यायचं आहे. पोझिशन आयसोमरिझम मध्ये काय सांगता येईल आपल्याला? बघा, हा घेतलाय अल्फा ब्युटिलिन, हा घेतलाय बीटा ब्युटिलिन. या ठिकाणी अल्फा ब्युटिलिन आणि बीटा ब्युटिलिन दोघांचा फॉर्म्युला आहे C4H8. दोघांचाही फॉर्म्युला काय आहे? C4H8. म्हणजे हे दोघं असे कंपाऊंड आहे की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट डिफर बाय पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. या ठिकाणी डबल बॉन्ड आहे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, लोएस्ट पॉसिबली इकडनं मोजावं लागेल आपल्याला, आणि इथे डबल बॉन्ड आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये. म्हणजे बघा, डबल बॉन्डची पोझिशन आहे 1 2 म्हणजे 1. याला अल्फा ब्युटिलिन किंवा ब्यूट 1 इन असं आपण म्हणू शकतो. याला बीटा ब्युटिलिन किंवा ब्यूट 2 इन असं म्हटलं जाऊ शकतं. तर दीज आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. दे आर कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमर. असे दोन आयसोमरिझम सध्या आपण इथे लक्षात घेतलेले आहे. एक आहे चेन आयसोमर आणि दुसरा आहे पोझिशन आयसोमर. चेन आयसोमरमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. आणि पोझिशन आयसोमरमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफर बाय पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. दे आर कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमर. आता आपण सिस ट्रान्स आयसोमरिझम which is a type of a geometrical isomerism in alkene आपण लक्षामध्ये घेणार आहोत. एक एक्झाम्पल घेऊन मी तुमच्यासमोर सिस आणि ट्रान्स आयसोमरिझम मांडणार आहे. चला, हे घेतलंय आपण CH2 डबल बॉन्ड CH2 CH डबल बॉन्ड CH CH2. दिस इज ब्यूट 2 इन किंवा दिस इज बीटा ब्युटिलिन. आता हा जो बीटा ब्युटिलिन आहे, मी याला तुमच्यासमोर 2 पद्धतीने मांडणार आहे. बघा, C डबल बॉन्ड C, याला मी हायलाइट करतो. C डबल बॉन्ड C. या कार्बनला कोण कोण आहे? हायड्रोजन आणि CH2. हायड्रोजन आणि CH2. या डबल बॉन्डेड कार्बनला कोण आहे? हायड्रोजन आणि CH2. हायड्रोजन आणि CH2. मी या ब्यूट 2 इनला या पद्धतीने तुमच्यासमोर मांडलेलं आहे. काय आहे या पद्धतीचं वैशिष्ट्य? डबल बॉन्डच्या या साईडला दोन्हीही सारखे ग्रुप आहे किंवा डबल बॉन्डच्या या साईडला सुद्धा दोन्हीही सारखे ग्रुप आहे. मग इफ सेम ग्रुप ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, जर का सारखे ग्रुप सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड असतील तर त्याला सिस हा शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणजे याला पूर्ण नाव होईल आता सिस ब्यूट 2 इन.
नुसतं असं जर का लिहिलेलं असेल तर हा ब्यूट टू इनच आहे, कारण यात काही समजत नाही तो कोणत्या प्रकारचा आहे. पण असं जर का तुमच्या समोर मांडलेलं असेल तर हा ब्यूट टू इन तर आहेच. 1 2 3 4 आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हा ब्यूट टू इन तर आहेच. पण त्या सोबतीला तुम्हाला दिसतंय डबल बॉन्डच्या एकाच बाजूला सारखे ग्रुप आहे, इकडे पण आणि इकडे पण, आणि त्यामुळे त्याला कुठला शब्द अटॅच करायचा? सिस. मग सेम ग्रुप ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, दॅट्स वाय ब्यूट टू इन, दिस टाइप ऑफ ब्यूट टू इन इज कॉल्ड ॲज सिस ब्यूट टू इन. दुसरं बघा, ब्यूट टू इनला या पद्धतीने पण मी मांडू शकतो. काय केलंय? CH2 CH डबल बॉन्ड CH CH2, बरोबर आहे. फक्त अशा पद्धतीने मांडलेला आहे की सेम ग्रुप आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड. CH2 डबल बॉन्डच्या या बाजूला आहे, दुसरा या बाजूला आहे, हा या बाजूला आहे, हा या बाजूला आहे. म्हणजे सेम ग्रुप्स ऑन अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड जर का दिसले तर तुम्ही या ठिकाणी नावाच्या आधी, ब्यूट टू इनच्या आधी कोणता शब्द वापरायचा? ट्रान्स. दिस इज ट्रान्स ब्यूट टू इन. Same group on the same side of the double bond, cis but to in. Same group on the opposite side of the double bond, trans but to in. म्हणजेच ब्यूट टू इनला दोन पद्धतीने तुमच्या समोर मांडलं. एक आहे सेम ग्रुप ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड सिस, सेम ग्रुप ऑन द अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड ट्रान्स. आणि हे सिस आणि ट्रान्स या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण दोघांची स्पॅटियल अरेंजमेंट आपल्याला डिफरंट दिसते. असं जेव्हा असतं तेव्हा त्याला सिस ट्रान्स आयसोमरिझम असं म्हटलं जातं. काय डेफिनेशन दिली आहे बघा. व्हॉट इज सिस ट्रान्स आयसोमरिझम? इट इज द आयसोमरिझम विच इज ड्यू टू डिफरन्स इन स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम अराउंड द डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या सभोवतालच्या रचनेमध्ये फरक असल्यामुळे जे आयसोमरिझम होतं त्याला सिस ट्रान्स आयसोमरिझम असं आपण म्हणत असतो. दिस इज ड्यू टू डिफरन्स इन द स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम अराउंड द डबल बॉन्ड. या डबल बॉन्डमध्ये, या डबल बॉन्डच्या सेम साईडला सेम ग्रुप्स आहेत, इथे डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला सेम ग्रुप्स आहेत, सिस आणि ट्रान्स, बरोबर आहे. आता हे झालं डेफिनेशन सिस ट्रान्स आयसोमरिझमची. काय डेफिनेशन आहे पुन्हा बघा. इट इज द आयसोमरिझम विच इज ड्यू टू डिफरन्स इन द स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम अराउंड द डबल बॉन्ड. आता एक विचार करा, हा सिस आहे, या मला सिसला या ट्रान्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. थेरॉटिकली विचार केला तर मी काय करतो, या कार्बनला धरून ठेवतो, याची गच्ची फिरवतो, याला फिरवतो. मग याला जर का फिरवलं तर हायड्रोजनवर CH2 खाली, म्हणजे असं स्ट्रक्चर आल्याचं दिसेल. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला थेरॉटिकली की सिसमध्ये रिस्ट्रिक्टेड रोटेशन जर का केलं, पूर्ण रोटेशन नाही, पूर्ण रोटेशन केलं तर दोन्ही हायड्रोजन वर येतील, दोन्ही CH2 खाली येतील, पुन्हा सिस स्ट्रक्चर मिळेल. रिस्ट्रिक्टेड रोटेशन म्हणजे या कार्बनला जैसे थे ठेवा, याला फिरवा फक्त. म्हणजे याला जर का फिरवलं तर हायड्रोजन वर आणि CH2 खाली येईल, म्हणजेच कोणतं स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल? ट्रान्स स्ट्रक्चर. आणि म्हणून आपण इथे वाक्य दिलंय, इट इज ड्यू टू रिस्ट्रिक्टेड रोटेशन अबाउट द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. रिस्ट्रिक्टेड हा तसाच, याला फिरवला. रिस्ट्रिक्टेड रोटेशनमुळे सिसचं रूपांतर ट्रान्समध्ये किंवा ट्रान्सचं रूपांतर सिसमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सिस आयसोमरची डेफिनेशन काय? Two identical atom or group of atom lie on the same side of the double bond. Two identical atom or group of atom lie on the same side of the double bond. CH2 CH2 same side ला आहे, हायड्रोजन हायड्रोजन सेम साइड ला आहे. आणि ट्रान्सची डेफिनेशन काय दिली आहे? टू आयडेंटिकल ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम lie on the opposite side of the double bond, that is called as trans isomer. अजून काही एक्झाम्पल्स आपण सिस आणि ट्रान्सचे लक्षामध्ये घेऊ, जेणेकरून तुमच्या आयडियाज अजून क्लिअर होतील. त्याच्या आधी सिस ट्रान्स आयसोमरिझमसाठी कुठली कंडिशन महत्त्वाची आहे ती आपण लक्षामध्ये घेऊ. काय म्हणतात ते पहा. कंडिशन: each doubly bonded carbon in alkene must be attached to different atoms or group of atom. याचा अर्थ काय? जो डबल बॉन्डेड कार्बन आहे, समजा आपण C डबल बॉन्ड C, अल्किन म्हटलं की हे असणारच आहे, या पद्धतीची अरेंजमेंट अल्किनमध्ये असणार. C डबल बॉन्ड C आणि कार्बनला अजून हे दोन दोन बॉन्ड. त्यांचं काय म्हणणं आहे पहिल्या कंडिशनचं, हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे याच्या ज्या दोन व्हॅलन्सीज पूर्ण होतात आहे, दे मस्ट बी सॅटिस्फाईड बाय डिफरंट ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम. म्हणजे समजा इथे दोन्ही जर का हायड्रोजन असले, हे तर सारखे झाले, मग सिस ट्रान्स आयसोमरिझम पॉसिबल नाही आहे.
इथे हायड्रोजन आहे, इथे CH3 आहे, म्हणजे हे डिफरंट आहे. आता सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य आहे, म्हणजे पहिली कंडिशन पूर्ण होते. काय आहे? ईच डबली बॉन्डेड कार्बन इन अल्कीन मस्ट बी अटॅच टू डिफरंट ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम. जसं याला डिफरंट पाहिजे तसं याला पण डिफरंट पाहिजे. समजा इथे घेतला H, इथे C2H5 चालेल, हे दोघं वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. म्हणजे याच्या दोन व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय डिफरंट आहे, याच्या पण दोन व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय डिफरंट आहे. हा H आणि CH3 आहे, इकडे H आणि C2H5 आहे. इथे H आणि इथे H जर का असता, हे वेगवेगळे आहे पण हे सारखे आहे, तरी पण सिस ट्रान्स आयसोमरिझम होणार नाही. कारण ईच डबली बॉन्डेड कार्बन इन अल्कीन मस्ट बी अटॅच टू डिफरंट ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम. याला दोन ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम वेगळे पाहिजे, याला सुद्धा दोन ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम वेगळे पाहिजे. हे असेल तरच पहिली अट पूर्ण झालेली आहे. आणि पहिली अट पूर्ण झाल्यावर मग दुसऱ्या अटीचा विचार करायचा. आता दुसरी अट काय आहे? फर्दर these doubly bonded carbon atom must have one species same. या दोन डबली बॉन्डेड कार्बन मध्ये किमान एक स्पेसिस तरी सारखी पाहिजे. म्हणजे याला हायड्रोजन आहे, याला पण हायड्रोजन आहे, किमान एक तरी सारखं पाहिजे. दोन्हीही सारखे असले, इकडे पण CH3 इकडे पण CH3, म्हणजे बघा याला हायड्रोजन आहे, याला पण हायड्रोजन, याला CH3 आहे, याला पण CH3, हा ब्यूट-2-ईन आहे. ही तर आयडियल कंडिशन आहे जॉमेट्रिकल आयसोमरिझम करता, सिस ट्रान्स आयसोमरिझम करता. म्हणजे दोन कंडिशन्स आहे. पहिली कंडिशन डबल बॉन्डेड कार्बनच्या दोन व्हॅलन्सीज डिफरंट ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटमने सॅटिस्फाय पाहिजे पहिला, आणि या दोघांमध्ये किमान एक तरी सेम पाहिजे. दोन असले तर चांगलंच आहे, पण किमान एक तरी सेम पाहिजे. असं असलं तरच तुमचं सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य आहे. मी या ठिकाणी काही उदाहरणं मांडलेत जनरल. याच्यामध्ये सिस ट्रान्स शक्य आहे का बघू आपण. बघा, पहिले तर अल्कीन आहे, म्हणजे सिस ट्रान्सचा विचार करू शकतो. हा डबली बॉन्डेड कार्बन आहे, याला A आहे, याला B आहे, म्हणजे वेगवेगळे अटॅच आहे. याला B दोन्ही सारखे आहे, म्हणजे यात जॉमेट्रिकल आयसोमरिझम शक्य नाही, कारण इथे दोन्ही सारखे आहेत. चला दुसरं बघा, याला A आहे, याला B आहे, वेगवेगळे आहे. याला C आहे, याला D आहे, याला पण वेगवेगळे आहे, म्हणजे पहिली अट पूर्ण झालेली आहे. आता दुसरी अट बघू. या दोघांमध्ये किमान एक तरी सेम पाहिजे. A आहे का इकडे? नाही. B आहे का इकडे? नाही. एकही सेम नाही. म्हणजे यामध्ये सुद्धा जॉमेट्रिकल आयसोमरिझम स्पेशली सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य नाही. चला याच्याविषयी बघा. इकडे जर का बघितलं AB वेगवेगळे आहे, इथे AB वेगवेगळे आहे. याच्या दोन व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय डिफरंट, याच्या पण दोन व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय डिफरंट आहे. म्हणजे याचा अर्थ पहिली स्टेप, पहिली कंडिशन पूर्ण झाली. दुसरी अट पूर्ण होते आहे का? दोघांमध्ये किमान एक तरी कॉमन पाहिजे, किमान एक तरी साम्यवाला ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम पाहिजे. A आहे, B दोन्ही साम्यवाले आहे, म्हणजे याचा अर्थ बेस्ट एक्झाम्पल आहे सिस ट्रान्स आयसोमरिझमचं. आणि सध्याला जे स्ट्रक्चर तुमच्या समोर काढलंय ना, हे सिस आहे. का बरं? कारण सेम ग्रुप आर प्रेझेंट ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड. तुम्ही म्हणाल सर याचं ट्रान्स कसं होईल? रिस्ट्रिक्टेड रोटेशन करा, याला धरा, याला फिरवा, B वर A खाली, म्हणजेच ट्रान्स स्ट्रक्चर तुम्हाला मिळाल्याचं दिसून येईल. चला याच्यामध्ये शक्य आहे का बघा. या कार्बनला AB वेगवेगळे आहे, याला AD वेगवेगळे आहे. या दोघांमध्ये किमान एक तरी कॉमन पाहिजे. A आहे, भले हे नाही आहे कॉमन, पण हे कॉमन आहे, चालतं. सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य आहे. आता बघा, सेम ग्रुप आर ऑन द सेम साइड. तुम्हाला इकडे वेगळे आहे त्याचा विचार नका करू, किमान एक पेअरमध्ये तरी चालतं. सेम ग्रुप आर प्रेझेंट ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, हे स्ट्रक्चर तुमचं सिस आहे. याला धरा, याला फिरवा, D वर A खाली, दोन A एकमेकाच्या अपोजिट साइडला, कोणतं स्ट्रक्चर तयार होईल? ट्रान्स स्ट्रक्चर. समजतात आहे? तर हे जनरल एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर मांडलेले आहे. आता काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आहेत बघा. पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे ब्यूट-1-इन. बघा, हा ब्यूट-1-इन मी असा काढला आणि त्याला या पद्धतीने तुमच्या समोर मांडलं. C डबल बॉन्ड C, याला दोन हायड्रोजन आहे. हुकला नाही इथेच, कारण याला दोन्ही ॲटम सारखे आहे. दोन्ही ॲटम जर का सारखे असतील तर पहिली अट पूर्ण होत नाही, म्हणजे ब्यूट-1-इन मध्ये सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य नाही. चला ब्यूट-2-इन वेगवेगळे या दोघांमध्ये किमान एक तरी सारखं पाहिजे, ते पण आहे. तर पहिलं स्ट्रक्चर आहे सिस आणि दुसरं स्ट्रक्चर कोणतं आहे? ट्रान्स. बेस्ट एक्झाम्पल, आयडियल एक्झाम्पल सिस ट्रान्स. 3-मिथिल पेंट 2-इन हे असा काढला मी.
चला यात आहे का सिस ट्रान्स बघू आपण. तर असं काय दिसतंय, CH3H वेगवेगळे, CH3C2H5 वेगवेगळे आणि या दोघांमध्ये एक कॉमन आहे म्हणजे सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य आहे. मग हे पहिलं स्ट्रक्चर कोणतं आहे सांगा, सेम ग्रुप ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड म्हणजे कोणतं आहे, सिस. आणि सेम ग्रुप ऑन द अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड म्हणजे काय आहे, ट्रान्स. अजूनही काही एक दोन एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर मांडतो म्हणजे सिस ट्रान्सची आयडिया तुमची क्लिअर होईल. पहिले या दोन कंडिशन्स व्यवस्थित लक्षात घ्या की ईच डबली बॉन्डेड कार्बन इन अल्किन मस्ट बी अटॅच टू डिफरंट ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम. त्याला हे वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम दोन्हीही डबल बॉन्डेड कार्बनला पाहिजे आणि या दोघांमध्ये किमान एक तरी स्पेसीज हा सारखा असणं आवश्यक आहे तरच सिस ट्रान्स आयसोमरिझम अल्किनमध्ये स्पष्ट होऊ शकतं, अदरवाईज नाही. ब्यूट 1 इनमध्ये झालं नाही, ब्यूट 2 इनमध्ये मात्र सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य झालेलं आहे. आता बघा तुमच्यासमोर मी हे 6 एक्झाम्पल्स इथे मांडलेले आहेत आणि काय प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग एक्झिबिट सिस ट्रान्स आयसोमरिझम. या 6 पैकी कोणामध्ये सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य आहे. व्यवस्थित बघायचं, जसं मी ब्यूट 1 इन घेतला असा होता त्याला या पद्धतीने लिहून घेतलं आणि सांगितलं की यात सिस ट्रान्स आयसोमरिझम होत नाही का, कारण याला दोन्हीच्या दोन्ही सारखे आहेत. ब्यूट 2 इन मध्ये असं स्ट्रक्चर आहे त्याचं, त्याला या पद्धतीने लिहून घेतलं आणि मग सांगितलं की या कार्बनला हे दोघं वेगळे, याला हे दोघं वेगळे, या दोघांमध्ये सारखेपणा आहे म्हणजे यात सिस ट्रान्स आयसोमरिझम आहे. आणि जर का सिस ट्रान्स आयसोमरिझम आहे तर मी तुमच्यासमोर सिस स्ट्रक्चर पण मांडलं आणि ट्रान्स स्ट्रक्चर पण मांडलं. त्याच्यानंतर 3 मिथिल पेन 2 इन होता, तो तर असा हे त्याचं स्ट्रक्चर आहे. मांडताना कसं घेतलं, पहिलं लक्ष द्यायचं कार्बन डबल बॉन्ड कार्बन, बाकीच्यांकडे नाही बघायचं. C डबल बॉन्ड C, पहिले C डबल बॉन्ड C. चला या कार्बनला कोण आहे, हायड्रोजन CH3 हायड्रोजन. दुसऱ्याला कोण आहे, CH3C2H5 CH3C2H5. या पद्धतीने दाखवले. काय दिसतंय, हे दोघं वेगळे आहेत, हे पण दोघं वेगळे आहेत म्हणजे पहिली अट पूर्ण, हे दोघं जण कॉमन आहेत. दुसरी अट पूर्ण म्हणजे सिस ट्रान्स आयसोमरिझम शक्य आहे. मग सिस स्ट्रक्चर काढलं आणि ट्रान्स स्ट्रक्चर काढलं. मी तुम्हाला एक काम देतोय, एक होमवर्क देतोय. हे पहा, विच ऑफ द फॉलोइंग एक्झिबिट सिस ट्रान्स आयसोमरिझम. 6 स्ट्रक्चर दिलेले आहेत. प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये पहिले C डबल बॉन्ड C लिहायचं, त्या डबल बॉन्डेड कार्बनला कोण अटॅच आहे ते बघायचं. अटी पूर्ण होत आहेत का दोन्ही ते बघायच्या. दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर त्याचं सिस स्ट्रक्चर काढायचं, ट्रान्स स्ट्रक्चर काढायचं. तुम्हाला एक काम देतोय मी, तुम्ही काय करायचं, या 6 पैकी कोण कोण जॉमेट्रिकल सिस ट्रान्स आयसोमरिझम दाखवतो हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं आहे. मी करेक्ट आन्सर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देईन. तुमचे उत्तर आल्यानंतर तुमचं बरोबर आहे का चूक आहे हे मी कॉमेंट बॉक्समध्ये सांगेन. या ठिकाणी आपण आयसोमरिझम इन अल्किन हे लक्षामध्ये घेतलेलं आहे. थँक्यू.